आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सदैव दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा लाभ प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण वचनाद्वारे थोडासा अनुभव घेतल्यावर आपल्याला फायदे होतात, बरोबर. ज्ञान पण घ्यावं लागतं, परंतु ज्ञान सगळ्यांना पटत नाही, तर वचन सगळ्यांना कदाचित पटू शकतो. तर आपण रोमकरासमध्ये 5 ते 12 ते 15 वचनामध्ये आपल्या स्वतःच जीवनात पश्चाताप कसा करावा, की माझं जीवन देवाच्या राज्यामध्ये कसं ठेवावं. एखादी वस्तू, एक आईस्क्रीम सगळ्यांना आवडते. आता हे आईस्क्रीम आवडते ते त्याला पहिला थंड फ्रीज मध्ये ठेवतील आणि नंतर खाते, खातील का नाही. बघा हुशार आहे. अरे रस्त्याला जाताना खातात की नाही. तर एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. हालेलुया. तसंच आहे ना, देवाने सुंदर आपल्याला एक आपल्या जीवनासाठी ठेवलेलं एक वचन आहे, आणि हे वचन हे पवित्र शास्त्राचं आहे, आणि ते पवित्र शास्त्रामध्येच ठेवलेलं आहे. तर आपलं जीवन कसं असलं पाहिजे आणि त्याद्वारे आपले किती फायदे होऊ शकतात स्वर्गात जाण्यासाठी. हालेलुया. जसं एखादी वस्तू आपण खातो, पितो, थंड, गरमीमध्ये थंड जास्त पितो, बरोबर. तशा प्रकारे हरेक चीज मध्ये आपलं शरीर एक देवपित्याच्या मंदिरामध्ये कसं राहावं आणि कसं बनावं, त्या विषयावर आपण थोडीशी वचनाद्वारे एक सुरुवात करूया. की मनुष्य जेव्हा आनंदी असते तर पूर्ण पाप खाली करतो, तेव्हा तो आनंदी असते, आणि शरीरामध्ये जेवढं पाप असते तेवढा तो मनुष्य दुःखी, निराशा, समस्या, टेन्शन मध्ये, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थपणामध्ये असला असते. तर बघूया आपण एकाच माणसाच्या द्वारे ते पाप जगात शिरले, त्या पापाच्याच द्वारे ते मरण शिरले. आता मरण नाही, कोणी मेला नाही. पहिलं पाप केल्यानंतर उत्पत्ती 3 अध्यायाच्या गोष्टी आहेत त्या. पाप केल्यानंतर ताबडतोब कोणीच मरत नाही. एखाद्याने विष खाल्लं असेल तरी तो ताबडतोब मरत नाही, त्याची योजना असते, बरोबर. तर एक शिक्षण तुम्हाला घ्यायचंय. कारण 6:23 पापाचं वेतन मरण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. म्हणजे आपल्या शरीराला दुःख, टेन्शन, अस्वस्थपणा हा स्वभाव असतो त्याचा. हालेलुया. तो दुष्टाईचा एक स्वभाव. हालेलुया. आता हे जे पाप असते ही सतावी आपल्या शरीराला दुःख 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 उत्पन्न करते, मरत नाही. उलटा मनुष्य पाप केल्यावर मेलेला असं दिसते, ते एक पण राहणार नाही. म्हणतो ना, एक पण राहील का? नाही. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुःखात, आपत्तीत, समस्यात आणि टेन्शनात आणि मानसिक तणावामध्ये पडलेले राहते. तेव्हा तरी सांगितलं काय, एका माणसाच्या द्वारे आदामापासून, हेवेपासून जे सुरुवात झाली तर आजच्या काळापर्यंत हीच पाप आहेत. बघा तो काय जे सांगते, सर्वांनी पाप केल्यामुळे त्या सगळ्या माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलं. सगळ्यांनी पाप केली म्हणून अशा प्रकारे मरण पसरलं. पौलानी हे रोमनच्या लोकांना, रोमन लोक आपणच के नाही, त्याला कॅथलिक लोक बोलतात, ख्रिस्ती लोक आपण म्हणतात. तर रोमच्या लोकांच्या हातातून चुका व्हायला लागल्या, आणि हा पण रोमनच मग त्यांना एक पत्र दिलं की आपल्याला या पापामुळे शेवटला किती नुकसान होणार आहे. आणि हे पत्र त्यांनी रोमच्या लोकांना लिहून ठेवलं. आता तेच पत्र रोमन आपण पण आहेत, लोक रोमन बोलतो, कोण कॅथलिक बोलतो, कोण असं नाही सांगत मी देवाचा आहे, बरोबर. कोण बोलतो प्रोटेस्टंट आहे, कोणाचा पेंटिकॉस्ट आहे. अनेक लोक विश्वासी आहेत, काय काही नावं दिलेली, परंतु शास्त्राचं नाव अलग आहे. तर स्वतःचा स्वार्थ आहे ती नाव असतात त्यांची. हालेलुया. तेव्हा रोमचे लोक आहेत ना, आता जातात आपण रोमला जातात लोक, माहितीये ना, कधी कधी जातात, मला पण सांगत होते रोमला जातात. हालेलुया.
ज्याने येशूला जिवंत देवाला बघितले तो पुढे जाणार नाही, कारण मग ते 24 अध्याय त्याचं शिक्षण आहे. मी जिवंत देवाला माझ्या पाप्यासाठी क्रूसावर बलिदान झालेला आहे असा त्याला त्रास सतावलेला आहे. आंबा पिता बघून माझ्या पोटात होतो, भरपूर काही दुःख काय खाले जेवलेलं नव्हतं, असलं होतं माहिती नाही, परंतु त्या खाण्याने तिथे माझ्या पोटात होत होतं ना, असा हात वरून आला की नाही तर त्या पोटात घातलेलं सगळं आणि ते फक्त प्रेरणेच बरोबर. ही छोटीशी साक्ष तुम्हाला मी सांगतो. मी काही ते पाप नव्हतं केलं, काम केले ना, आणि कामावर जेवलो आणि तिथून आलो प्रेयरला. समोर हॉस्पिटल आहे आणि तिकडे प्रेयर आहे चर्चमध्ये, बाजूला हॉस्पिटल तुम्हाला दिसत नाही. माझा मित्र सांगतो जा ना पोटात दुखते, नाही तेव्हापासून मी कोणाकडे जातो. शेवटी आराधनाची प्रार्थना सुरू झाली होती आणि मी माझं पाप काय असेल ते पश्चाताप करतो लागला. मग शेवटला हाडाला थरथर कामाने बोललं. त्या टायमाला भरपूर लोकांना त्याच्यामध्ये म्हणजे स्पर्श देवाचा झालेला होता. आणि तो हात असा आला पोटातला काढून. तेव्हा वेळेला 153 अध्यायामध्ये दिलेलं आहे, त्याला बसलेल्या माराने आम्हाला आरोग्य मिळते. तुम्हाला मारण्याला पाप कबूल केलं ना तर प्रभूला मारला, तो पश्चाताप करून जबाबदारी प्रभू येशू घेतो. नांदी हे उपवास काळ सुरू झाले माहितीये तुम्हाला. आताच्या काळामध्ये माणसात जास्त पाप होते, पश्चाताप कमी होतो. आजच्या काळात या 40 दिवसामध्ये लोक किती प्रकारचे अनेक प्रकारची पाप करतात, पाप सोडायला तयार नाही. एक मनुष्य होता, तर त्याचा पण उपवास होता. तर मी त्याला सांगितलं हे उपवास करण्यापेक्षा पाप सोड आणि रोजची भाकर खा. आता तू उपवास ठेवलेला आहे का, पण तुझ्यामध्ये राग जास्त निर्माण होईल, कारण 365 दिवसामध्ये तू 30 दिवस का 40 दिवस काय ठेवेल ते ठेवेल. अरे खायची सवय झाल्यानंतर अचानक खाणं बंद करेल तर पोटामध्ये फायटिंग होईल नाही का, राग येईल का नाही. आपले बरोबर बोल आहे, बरोबर तेच होते. तर बरं हे शास्त्रात 158 अध्यायामध्ये उपवासाविषयी सगळं लिहिलेलं आहे. हे शास्त्र असं आहे ना त्याच्यात सगळं आहे. तू उपवास ठेवला आपण प्रार्थना नाही ठेवत. जो मनुष्य उपवास ठेवतो त्याच्याबरोबर प्रार्थना पण ठेवायची, म्हणजे परिवर्तन होते आपल्या जीवनात. तर त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या पटल्या आणि त्याने सांगितलं आप जो बोलता वो सही बात है. तो बोल सही है तो ही सिखाता है, मेरा काम ही है सबको ये दिखाना. मी त्याला म्हणलं मी जाती धर्म नाही बोलत. आपण काय चुकतो ना तर निंदाने द्वेष नाही करत, त्या चुका कशा बदलाव्या त्या तुमच्यापेक्षा जास्त गुन्हेगार मी पापी. मी समोरच्या व्यक्तीला काय सांगतो माहितीये का, तुझ्यापेक्षा जास्त पापी मी, पण त्या देवाने मला वाचवलं. इकडचे नाही, हे मानवी देव आहे. त्या मानवी देवाला डिमांड नाही. एक माणूस बनवतो, दुसरा विकतो, तिसरा पाया पडतो, त्याला देतो काय. त्याचं मन भरला का दिला फेकून त्याला. हे मोठं पाप आपण गुन्हेगार. एकच देव आहे आणि एकाच देवाकडे लक्ष द्यायचं, तेव्हा ते लोकांना समज असते. कारण तुम्हाला ना मला देवाने बनवलेलं आहे, घडवलेलं आहे सुवार्थीसाठी. मग मी त्यांना सरळ सांगतो, चुकून पाय लागला तर तू त्याला वंदन करतो की नाही, मग राग आला तर लात मारतो की नाही. म्हणजे आपल्याच हातात आहे चांगलं काय आणि वाईट. देवाला बरं नारळ फोडायचं असेल तो कुठे फोडतो, खाली. त्याला भांड्यामध्ये ठेवू ना. आपण कसे पाणी पितात भांड्यामध्ये ठेवून ग्लास घेऊन, मग तसं देवाला पण तसंच द्यायचं. तर काय द्यायचा, तुला वाटेल ते खायला दे, पण तिथे चांगल्या जागी दे. ते बोलते हे तर खरं. तर बरं आपण मानवाचं शिक्षण घेतलेलं आहे.
त्याचं शिक्षण नाही घेतलं, पुढे शास्त्र शिक्षण देणारे फार कमी आहेत. मग ज्याला पटतात त्यांना बरोबर समज असते. त्याबद्दल गरिबांना खायला द्या, माझं काम बरं हेच आहे. चांगल्या गोष्टी लोकांना शिकवा, मग तुमच्या हातातून पाप होत नाही. आपल्या शब्दापासून, विचारापासून, बोलण्यापासून, कर्मापासून हजार प्रकारची पाप आपल्या शरीरात होतात. कारण पहिल्याच पाप माणसाद्वारे सुरू झाले, तर आजच्या काळापर्यंत फक्त एकच आला, येशू ख्रिस्त. तोच आपल्याला वाचवू शकते आणि त्याच्याद्वारे आपण वाचलं. तर पुढे काय सांगते बघ, बस त्याला काय दिलेल्या गोष्टी आहेत. कारण नियमशास्त्रापूर्वी बघा, नियम लावलेल्या त्या अगोदर पाप होते. उत्पत्ती पहिला 1-2 वचनामध्ये तुम्ही बघितले नाही की नियमशास्त्रापूर्वी पाप होते. नियम लावायच्या अगोदर पहिलं पाप होतं, अंधकार होता, या जगात देवांचा आत्मा तडपत होता, नंतर मानवाला बनवलं ते. नियमशास्त्रापूर्वी जगात पाप होते. नियमशास्त्र, आता हे नियमशास्त्र आहे, आता नियमशास्त्र बनलं नव्हतं. त्यानंतर माणसाने पाप केल्यानंतर नियमशास्त्र बनवले आणि ते नियमशास्त्र मोशेने बनवले. 5 पुस्तकं बनवले आणि शेवटचा अनुवाद तेच तयार. आणि येशू ख्रिस्ताचे शिक्षण आणि मोशेचं शिक्षण सरासर एकच, आणि तोच परमेश्वर म्हणून पृथ्वीवर आलेला होता. मोशे पण मानव रूपातच आलेला होता, म्हणजे परमेश्वर. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त तो परमेश्वर मानव रूपातच आला. हालेलुया. तो फक्त शरीराच्या रूपात आला गेला मोशे, आणि प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या रूपाने आला. हालेलुया. तो पण स्त्रीच्या द्वारे झालेला होता आणि हा पण स्त्रीच्या द्वारे. हालेलुया. आणि मिस्र देशामध्ये त्यांनी आपलं आध्यात्मिक राज्य उभारलं, कारण देव त्याच्या बरोबर होता. म्हणून परमेश्वराचं वचन योशुआला 1:5 मध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. आणि योशुआला 3:5, आज शुद्ध हो, उद्या तुमच्या चमत्कार होणार नाही. कारण योशुआला त्याने सांगितलं, जसा मी मोशे बरोबर होता, तो आज्ञाने नियम पाळत होता, तसा मी तुझ्या बरोबर. तुम्ही पण आज्ञाने नियम पाळत असेल तर देव तुमच्या बरोबर आहे. मी पण आज्ञाने नियम पाळत असेल तर परमेश्वर माझ्या बरोबर आहे. या गोष्टीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, कारण देव सगळ्यांमध्ये आहे. तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे. पण तेवढी स्टडी कोणचा, म्हणजे कोणत्या व्यक्तीकडे नाही, तर देव पाप नाही करत, शैतान पाप करतो. हालेलुया. एक शिक्षणाचा तुम्ही अनुभव घेतला ना, तर तुम्ही हैराण होतील. कारण देवाचं ज्ञान एवढं भारी आहे, एवढं मजबूत आहे, एवढं स्ट्रॉंग आहे, तुम्हाला ना मला समजत नाही. हे कधी होणार माहितीये का? न्याय येणार आहे, न्याय शेवटला मध्ये 12:36 प्रमाणे, तेव्हा तुम्हाला सत्य कळेल की वाहणार. फार खतरनाक परिस्थिती, कारण आपलं 99% पाप आणि 1% आपला स्वतःचा स्वार्थ असतो. देवाकडे आपण प्रार्थना करतो स्वर्गात जावी, अशामध्ये तुमच्यातला एक पण मनुष्याने कधी प्रार्थना केलेली आहे मला सांगा, केलंय कधी? स्वर्गात जायचंय म्हणून मी प्रार्थनेला आलाय. सगळ्यांच्या इच्छा शारीरिक गरजेसाठीच तो माणूस येतो. हालेलुया. म्हणून योहानमध्ये 17:3 वचन मध्ये येशू ख्रिस्त सार्वत्रिक जीवन एकच आहे, एकच जो देव येशू ख्रिस्त त्याला. म्हणून हे पौलाने जेव्हा पाप केलं, किती माहितीये ख्रिस्ती लोकांना, म्हणजे येशूच्या नावाचे चालणाऱ्या लोकांना किती शळत आहे. प्रेषितांच्या कृत्य 9 आणि 20 वाचलं, त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी बाजूला देत नाही, समजेल तुम्हाला काही गोष्टी त्याच्यात दिलेल्या. आणि जेव्हा तो लोकांना सतावायला निघाला तेव्हा, म्हणून आता लोक सताव्याचे दिवस निघालेत ना, म्हणून ही भूकंप होणार आहे. जे लोक देवाला मानत नाही, मंदिराची सुंदरता वाढवली पण स्वतःच्या अंतःकरणाची सुंदरता डाऊन केली. शरीर बाहेर मस्त स्वच्छ आहे, आतून मैले, पण ते देवी संदेप्रमाणे. म्हणून आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवायचं आहे. मग ते 5:8 मध्ये तसं वचन दिलं, मन स्वच्छ ठेवा, पवित्रता ठेवा, अभिषेक ठेव, अद्भुत ठेव, मग प्रभूचा आशीर्वाद तुला ठेवत आहे.
आम्ही कुठे आहेत माहितीये? आज तुम्ही स्वतःला कधी पण रात्री झोपताना स्तोत्रचे 4 वचनाप्रमाणे कधी चाललेले आहेत का? कधी स्वतःविषयी कधी पश्चाताप करत बसलेले आहे का? सोडून दे दुसऱ्या. 99% दुसऱ्याविषयी निंदा, नफरत, द्वेष, हेवा हीच करून ठेवलेली. हर व्यक्ती जीवनामध्ये तोच विचार करतो. तो एका सेकंदाचा स्वतःचा गॅरंटी वॉरंटी करा. रोज पश्चाताप करा. रोज चुकी झाल्या शब्दात, बोलण्यात, विचारात कबुली करा. फ्री व्हा. मनात कधीच ठेवू नका. प्रत्येकाची कर्म देव बघेल. म्हणून वचनाद्वारे शास्त्र तुम्हाला ना मला दिले. जर वाचलंच पुढे काय सांग. तर नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. त्यासाठी नियमशास्त्र नसते, बरोबर, तर पाप गणण्यात. नियम ठेवल्यात तुम्हाला मला. हे पश्चातापाचे दिवस तुम्ही सांगतात की उपवास काळा. आता लोक कुठे आहेत? उपवास काळात आहेत की नाही? काय बोलत नाही. पण कशासाठी उपवास आहे नक्की मला सांगा. उपवास कसल्यासाठी? तुम्ही उपवास केलाय त्याला काही कारण असेल की नाही? काय बोलत नाही ते. अरे उपवास आहेत की रे, 40 दिवस लोक सांगतात माझा उपवास. पण कोणत्या कारणासाठी उपवास आहे? काय कारण आहे? काहीच माहिती नाही. लोकांनी सांगितलं म्हणून माझा उपवास आहे. उत्तर द्या ना मला. मग तुम्हाला मी सांगतो ना, उत्तर देते ना की त्याचा उपवासाचा अर्थ काय. आता कोण सांगते येशूला खुर्सावर खेळायचे ते दिवस सुरू झाले, बरोबर. कोण सांगते येशूने 40 दिवस उपवास केलेले ते मी करतो. नक्की तुमचं काय चाललंय मलाच माहिती नाही. हे मला पण समजत नाही. मी अनेक लोकांचा तोच विचार करतो. मग मी त्यांना शिकवते की बायबलमध्ये उपवास वेगळा आहे. हे पहिलं पाप आहे तुमचं. मग ते 4 अध्यायामध्ये त्यांनी उपवास केले 40 दिवस आणि 40 रात्र की सैतानाला हरवावं. शेवटी सैतान त्याच्याकडे आला खायला, बरोबर नाही का. उपवास काळामध्ये येशू ख्रिस्ताला पकडण्याची तयारी का करतात? आणि अनेक लोक आता येशूला पकडून ठेवलेलं आहे, नाही का. पकडलं नव्हतं. येशू ख्रिस्ताने पहिली सुरुवात केली 40 दिवसात आणि 40 रात्र उपवास केले. त्याला भूक लागली तेव्हा आत्म्याने नेलं वर आणि तिथे सैतान येऊन त्याची परीक्षा घ्यायला. आणि परीक्षा घेतल्यानंतर योहानाला अटक झालं. अटक झाल्यानंतर येशू ख्रिस्ताने सुवार्तेला सुरुवात केली, प्रचार करायला. लूक 3:22 पासून सुरुवात आहे. मग 4थ्या अध्यायामध्ये बघा तुम्हाला त्याच्यातलं पूर्ण डिटेल मिळेल. मग 5व्या अध्यायानंतर त्यांनी शिष्य घडवले आणि शिष्यांना तयारी करायला सुरुवात केली. 4 अध्याय 19-20 वचन मध्ये, मग ते 4 अध्याय 19-20 वचन मध्ये मासली पकडणारे लोक होते. त्यांना एकत्र केलं येशूने आणि त्याला सांगितलं चल तुम्हाला मी आता शिष्य तयार करतो. तुम्हाला स्वर्गाची जागा दाखवतो कशी असते काय. त्याच्यानंतर 3.5 वर्ष लागली येशू ख्रिस्त. म्हणजे 3 वर्ष पूर्ण त्याने प्रचार केले. सुवार्तेचा प्रचार लोकांना दिला आणि 3 वर्षानंतर हळूहळू त्याची मोठ्या परिस्थितीमध्ये कमजोर आणण्याची प्रयत्न केली. 3 वर्षामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी जाऊन चांगली कामं करायला सुरुवात केली आणि केली तर लोकांच्या जीवावर यायला लागली. कारण हा जर चांगलं करायला लागलं तर लोक याच्या मागे. मग त्यांनी मुख्य याचक होते, शास्त्री होते, आदर म्हणजे असं त्याला बोलतात. आणि अशा लोकांनी येशूचा घात करायला सुरुवात केली आणि आज समाज त्याच मागे आहे. शास्त्री आणि पुरुष होते. मग ते 26 अध्याय जर वाचलं तर तुम्ही विचार करा. आणि त्यामधून ठरले. आता काही लोक माझ्या पाठीमागे पण तसेच आहेत की नाही? आपले लोक आहेत की नाही काही माझ्या विरुद्ध बोलणारे? काही करा, माझा सत्याचाच विजय होईल. कारण मी हे शास्त्र जे आहे तेच बोलू. त्याच्या पलीकडे की तुझी निंदा करतो त्यांची निंदा असं नाही. हे कोणी पकडलेलं आहे ते त्याच्या स्पष्ट मध्ये 26 अध्याय 14 पासून इतिहास आहे. म्हणजे पूर्ण
14:1 पासून सुरुवात करा. त्याच्यामध्ये होता एक जुदास, 12 प्रेषित म्हणतात. आणि येशूने जुदासला सरळ सांगितलं, तुमच्यातला एक जण मला पकडून देईल. 26 आणि 27 अध्याय वाचलं तर तुम्हाला प्रत्यक्ष कळेल. आणि शेवटी जुदासला गळ फासला. जुदास काय बोलला माहितीये? गुरु बोलला. आणि 11 प्रेषित होते ते प्रभूची होते. कुठून पाप सुरू झाल्या, कशी झाल्या, काय इतिहास सुरू झाला, उपवास कुठे आहे, प्रभूची प्रचारिक सुवार्ता कुठे होती, आणि त्याच्यानंतर येशूला क्रूसावर कोणी खेळलं आणि कसं कसं केलं, तर ते जन्ममध्ये दिलं त्याला. आपल्या मंदिरात असते, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पण त्याची दुश्मनी आहे. कोणाचे? तुम्हाला स्वतःला नाही समजणार मी काय करतो, मला कळत नाही. रोमकर 7:15 पासून कोणालाच माहिती नाही. आपल्या स्वतः धार्मिक जे धर्मगुरू आहेत त्यांना सुद्धा सारखे या इतिहास माहिती नाही. ते पण मानवी व्यवहाराने चालतात. हे पवित्र शास्त्रात स्पष्ट भाषांतर केले नाही. ते शास्त्रीय पुरुष लोक होते, ते धर्मगुरू वेगळे होते. मग आपण जर धर्मगुरू आहे, देवाचे सेवा सुवार्ता प्रचार करणारे, तर आपण हे करू शकत नाही. हे पवित्र शास्त्राच्या विरोध आहे. तुम्ही काढा शास्त्र, मी तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर कुठे कुठे आहे ना. हे आपण त्याच्या जोडीला आहे. आणि गावात कोणी फिरवलं ते तुम्हीच त्याच्यातले आहे की नाही, बरोबर की नाही? मी पण होता त्याच्यातला. खटा घेऊन फिरायचा गावात, खांदा लिहून. मला माहिती नव्हतं देवा, माहिती नाही शेवटला माझी काय कंडिशन. जे होईल ते केलं ते भोगाला भागच आहे. पण तुम्हाला मी सांगतो, आज हे शास्त्रात काय लिहिलं, 4 शुभवर्त वाचा. म्हणून लूक 11:52 वचन दिले, ज्ञानाच्या किल्ल्याला लपल्या. लोकांनी शास्त्र घेतलं पण मार्ग 7चा शास्त्र शिकवलंय मनुष्याचे. म्हणून हे मोठं पाप आहे आपल्या जीवनामध्ये. तुम्हाला खेळ वाटते, मला लोक बोलतात मी होस का मोठा आहे का? मी मोठा नाहीये, हे सगळ्यात मोठा आहे. तुम्ही वचन काढा. हे शास्त्र अलग नाहीये. हे शास्त्र सर्व मानवासाठी. काही धर्मगुरूला पक्का माहिती आहे गोष्टी. मी ज्यांना भेटते ना, मी त्यांना सरळ सांगतो, आपण जे करत आहे खूप फार कठीण परिस्थिती. तुम्हाला माहिती आहे यामध्ये उपवास काळामध्ये माझ्या विरुद्ध किती प्रचार असतो हर ठिकठिकाणी. सुवार्ता माझीच असते. करा, कोणाला घृणा करायचं आहे, द्वेष करायचा आहे, करा तुम्ही. पण माझं काय चुकत असेल ते मला दाखवा ना तुम्ही की तो चुकतो. मी पापी आहे, मी सांगेल तुम्हाला. हे डायरेक्ट सांगितलं. तुमच्यात जर कोण पुण्य असेल तर त्याने येऊन मला सांगायचं. शब्दात, बोलण्यात, विचारात आपण सगळे पापी आहे. पण हे जे शास्त्र आपण शिकतो हा चुकीचं शिकतो, याचा परिणाम सगळ्यांना मुश्किलात होईल. कारण येशूच्या, तुम्हाला माहितीये की करंदीकरास पहिल्या पत्रामध्ये 13:1 पासून मी पण त्या पुरुषाची वाटेची भक्ती करत यायचं. गुडघ्यावर सगळे डोके सगळे फोडले, आतापर्यंत माझ्या पायाला जखमा आहेत. म्हणजे खुणा आहे, खुणा. पौलाने कैसे मी ख्रिस्ताची सुवार्तीची खूण माझ्या अंगावर करत आहे, तशा मी खुणा केल्या. त्या येऊन म्हणून सगळी बंधनं तुटत गेली. आणि पायाला मी जखम केलेली, दगड घुसायची पायांमध्ये. काही वर्षभर केलं, त्याची शूटिंग पण काढली, सगळं केलं. नंतर प्रभूने एक वचन दिलं, कारण तिकडे पहिल्या पत्रात 13, तुझ्यात प्रेम जर असेल तर सगळं आहे. जर तुझ्यात प्रीती नसेल तर झंझणार आहे. नुसतं लोकांना दाखवू नको. मला सांगितलं, तुला माहितीये मी मनाने प्रेम आणि सांगतो की मला लोकांचं चांगलं करायचं, बस याच हेतूने आपल्याला पूर्ण शिक्षण घ्यावायचं आहे. आणि जर ते शिक्षण तुम्ही घेतली तर तुम्हाला काय याची स्टडी करा. मी तर तुमचा न्याय नाही करणार. न्याय करायला जेव्हा येईल बघा, तेव्हा एकाही व्यक्तीचा टिकाव लागणार की तुम्ही मला तुम्ही माझ्या विरुद्ध लोकांना भडकवलं, माझ्या विरुद्ध लोकांना सतावलं. शेवट प्रभूचा न्याय खतरनाक न्याय. म्हणून पश्चाताप कसा करावा, काय चुकतो ते बघ, दोष नका करू ना. ते साधे
काय मी चुकत आहे ते पहिलं. म्हणून आपण किती चुकतो माहितीये ते पहिलं डिसिजन. लोकांना देवापासून दूर करणारे लोक आहेत. आता या प्रार्थनेविरुद्ध किती लोक विरोध असतात. का विरोध? काय गुन्हे केले प्रार्थनेने? तुमचं काय केलेलं आहे? प्रार्थनेलाच लोक येतात ना, मग कोणाचं वाईट केले? लोक चुकीच्या रस्त्यात आहेत, त्यांना खेचून आणा तुम्ही, त्यांना बाहेर काढा. कोणाच्या कुटुंबामध्ये दारू पितात, कुटुंब उद्ध्वस्त चाललेलं आहे, त्यांना सुधारण्यासाठी तुम्ही गावात फिरा. प्रार्थना बंद करण्यासाठी फिरायला जाऊ नका. ते प्रेषित 5-8 दिवस ते माझं असेल ते बंद होईल का? देवाचं असेल ते चालू आहे. तुम्हाला बोलायची गरज नाही. या शास्त्रामध्ये सगळे इतिहास केलेले. मार्क 9:42 वचन दिलं. एखाद्याचा विश्वास आहे आणि त्याला तुम्ही बाहेर काढता तर खोल समुद्रात टाकणं येताच आहे. हे पहिलं वाचायला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर लोकांना सांगायला सुरुवात करा. मी फिरतो कुठे नको, मला काही फरक पडत नाही. मी जे सरळ आहे त्याच्यातच. मी कोणाची निंदा करत नाही, द्वेष करत नाही, हेवा करत नाही, अपमान करत नाही. तुम्हाला काय करायचंय करा, तुम्हाला काय बोलायचं बोल. फक्त याच्यात जर काही चूक असेल की मी चुकीचं तुम्हाला शिकवतो तर मला बिनधास्त तुम्हाला काय करायचं. पण मी जर चुकत नसेल तर तुम्ही तुमच्या जागेला सेफ राहा. मी चुकत असेल तर मला जागा नाही की बाबा तुम्ही या बाबतीत चुकतो, ठीक. मी आजपर्यंत लोकांची निंदा करायला पहिल्यापासून म्हणजे घाबरतो. बोलून जाईल मी, परंतु मनात राग, नफरत, द्वेष ठेवत नाही. सगळ्याशी किमतीने जा. देवाचं शिक्षण आहे. वैरेवर प्रीती करा, हे देवाचं शिक्षण आहे. मध्ये 12-31-32 वचन दिले. जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करेल त्याला आता नाही, जेव्हा पुनरुत्थित पुन्हा जीवन मिळेल तेव्हा त्याला क्षमापण मिळेल. येशूच्या राज्यात प्रार्थनेपासून बाहेर काढण्यासाठी अनेक लोक असतात. म्हणून आपल्याला शिकायचं आहे की आम्ही नक्की कुठे आहे. आपला विश्वास कसं माहितीये का? माणूस काय बडकवतो बघ त्याच्यावर पूर्ण असते, पण जे देवाने आम्हाला काय सांगितले त्याच्यावर आमचा भरवसा असतो. कारण येथूनच सुरुवात येते. मार्क 9:42. कारण तुम्ही एखाद्याला पापा ज्याचा विश्वास आहे त्याला बाहेर काढतात. त्याला विश्वासात येतात, त्यांना जाऊ दे ना, चांगलं होते की नाही. घरात भांडणं होण्यापेक्षा, निंदा करण्यापेक्षा, द्वेष करण्यापेक्षा, याच्या त्याच्या विरुद्ध अपमान करण्यापेक्षा आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढा. आणि 100% कोण माणूस उतरतो माहितीये का? जो प्रार्थना सोडतो बघ तोच जास्त खराब निघतो आणि तोच चुगल्या करतो. पण तो कधी विचार करत नाही की माझा अंत किती क्षणाचा आहे. देवाच्या राज्यामध्ये योहान 15 स्पष्ट दिले 1-10 वचनामध्ये कोणताही मनुष्य येशूच्या विरुद्ध जाऊ नका, न देवाच्या सेवकाच्या विरुद्ध जाऊ नका. त्याला 1 सेकंद बस कधी पण हे करू नका. त्यांना काय करायचं ते देव बघेल. मी कसं सांगतो? देव बघेल त्यांना, मला काय करायचं. मी प्रार्थना करेल प्रभू अशा लोकांना बुद्धी ज्ञान दे, त्याला सगळ्यांना स्वर्गात ह्याचे अपराध क्षमा. किती लोकांना मरता वाचवलेले, प्रार्थना उदवले, जीवन त्यांना मिळाले, तेच लोक माझ्या विरुद्ध उठले. तर देव सांगतो मी त्यांना नेत होता, तू मध्ये पडला, आता बघ. हा मी बघेन. म्हणून मध्यस्थी कोणासाठी करायची माहितीये का? कोणासाठी जास्त मध्यस्थी करणार? की जे लोक प्रार्थनेत आहेत. येशूने बघा योहान 17:6 दिले. जे लोक तुम्हाला जगातून दिले त्याला मी तुझे नाव प्रकट केले, तुझे होते म्हणून त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने मध्यस्थी केली. मध्यस्थी जगासाठी झाला. योहान 1:29 वचनामध्ये योहान सुद्धा हा जगाच्या, हा तो जगासाठी आहे. आपण पण जगाच्या लोकांचं चांगलं व्हावं त्यासाठी ना. आपण मत्ते 16:24 जर तुम्हाला दुसऱ्यांचा भलं करायचं असेल तर पहिलं तुला दुःख भोगावं लागेल. आता मी या लोकांसाठी जर प्रार्थना करतो यांचं जीवन परिवर्तन व्हायचं की यांच्या जीवनासाठी चांगलं व्हायचं असेल तर पहिलं ते दुःख मला घ्यायला, मग ती दुःख मी घेईल तेव्हा तुम्हाला सुख मिळेल असं असते. कारण प्रभूने त्यानंतर ते निवड केलेल्या लोकांना तसं असते. मग तुम्हाला प्रार्थनेत आल्यानंतर लोक बघा काय काय बोलतात, मग तुम्ही फळतात. मग ते 5:2 पासून येशूने शिकवले ते शिक्षण घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला सगळं. म्हणून पहिल्यांदा आपल्या शरीराचे पाप आहे ना ते खाली. 32 मनात पाप कबूल करत बसा ना, कोणाकडे जायची गरज पण नाही. मार्गदर्शकासाठी जा. जर तुम्हाला खरोखर हे मार्गदर्शक करतात आणि तुम्हाला त्याच्यातून कुठेतरी मार्ग देतात तर जाब येत त्याच्याकडे. आजचा काळ आहे नफरताचा, निंदाचा, द्वेषाचा आणि हेवाचा. आणि प्रकरण 12:12 सैतान सोडलाय
तर जो चांगलं करतो त्याच्या पाठीमागे जास्त लोक आहेत, आणि जो वाईट करतो त्याच्या पाठीमागे चांगले लोक मस्त पाप करण्यासाठी भरपूर. हे सगळं जगात आता मोह दिल्या आणि सगळ्यांना फसवा लावलेला, आणि जो फसेल तो कमजोर होईल आणि जो विश्वासाने पुढे जाईल तो मजबूत होईल. आपली वेळ नाही, मी तुम्हाला सांगतो, वेळ आपली नाही. एफेसीकर 5:16, वेळेचा नेहमी सदुपयोग करा, कारण पश्चाताप केल्यावर आपलं जीवन आहे. मग ते 3:2 मध्ये दिलेलं आहे. मग ते 4:17, मार्क 1:15. प्रभू येशू स्वतः आपल्याला या गोष्टीविषयीचं शिक्षण देत आहे. कधी आपली गोष्टी खतम होती त्या पत्ता नाही. येशू ख्रिस्ताने आपल्याला स्पष्ट भाषांतर दिली, योहान स्पष्ट भाषांतर आपल्याला शिकवतो. पश्चाताप कर, त्यांनी सुरुवात केली, प्रभूने सुरुवात केली. तुम्हाला ना मला आज पण सांगितलं, पश्चाताप आपल्या सगळ्यांना करता आला पाहिजे. आपण सगळे पापी आहेत. पश्चाताप, कोणाचा नाश व्हावा, पेत्राचे दुसऱ्या पत्र 3:9 मध्ये दिलेला आहे. कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. पेत्र असं म्हणतो, सर्वांनी पश्चाताप. म्हणून सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो. माझी प्रार्थना जास्त रात्रीची असते, आणि अशी ते आहेच तोंडी मनात आजच्या विचारात की प्रभू सगळ्यांचं बोलतो, कारण कोणाच मनुष्य नरकात जाऊ अशी देवाची इच्छा. मग आपण पण तसंच विचार करतो की सगळ्यांनी स्वर्गात जाऊ, आणि ते स्वर्ग राज्य मिळालं तर आपलं भविष्य होईल. आणि ज्यांच्या प्रार्थना कमी आहेत, प्रार्थनेपासून दूर आहेत, त्यांना पूर्ण शैतानाने हातामध्ये घेतलेलं. तुम्हाला त्याच्याच इशाऱ्यावर झालं. म्हणून सावध राहा. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी नक्की कुठे चालय आणि त्याचा परिणाम मला काय होणार. लक्षात ठेवा, पश्चाताप आपल्याला करायचा आहे. तुमचं हातातच आहे स्वर्गात जायचं की नाही. माझ्या हातात स्वर्गात जायचं की नाही. मला दुसऱ्यांना बोलायची गरज नाही. तुम्हाला स्वतःला परमेश्वराने सर्व काही दिलेला हक्क आणि अधिकार. तुम्ही स्वतंत्र आहे, आणि तुमचं जीवन नक्की कुठे ठेवायचं काय नाही तर तुम्ही स्वतःचाच विचार करा. आपण छोटेच एक प्रार्थना करूया. हे प्रभू येशू जिवंत देवा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, शब्दात बोलण्यात विचारात शरीरात जे काही पाप झाले असेल त्यांच्या सर्व पापाच्या अपराधाची क्षमा करा. प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू या पवित्र शास्त्राची जाणीव व्हावी, आणि त्याने सर्व पवित्र शास्त्राच्या शिक्षणानुसार सर्वांनी वागावं, चालावं. आणि प्रभू येशू जिवंत देव येणार आहे त्याच्यासाठी आपण तयारीत व्हावं. ही प्रार्थना आपण प्रभू येशूच्या नावाने करून सर्व मंदिर आमदार सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. प्रभूची सेवा करणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.